हे गाईज आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मी कोकणी बतूमध्ये. हा माझा मित्र, आम्ही चालतो रोडनी 3 लिफ्टने आलो आम्ही इथपर्यंत. कॉलेजला गेलेलो, कॉलेजवरनं आलो कळकवणी बसनी. हां, तिथून आलो एकाच्या गाडीनं ओळीपर्यंत आणि ओळीपासून आता आलेला आहे नादिवसापर्यंत. तर काय झालं, ह्याच्या काकाने गाडी ठेवलेली होती कळकवण्यामध्ये, म्हणजे मला सकाळी बोललेले, ज्याला बोललेले सकाळी. ते काय विसरले कामात. भोग, नशिबाचे भोग म्हणतात ना, तेच काय. तर गाडीच नाही, ते वाट धरली. आलेला आहे आता, चालते आता 5-10 मिनिटात घरात. 10 मिनटात घरात, जास्त लोड घ्यायचं नाही. तर चला, हा ब्लॉग मी असाच चालू केला आहे. बघा, उद्या देवळात कार्यक्रम आहे, तिकडे पण जायचं आहे, त्यासाठी चालू केला आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा. बाय बाय. कोकणातला सनसेट कसं आहे बघली, कोकण म्हणतात स्वर्ग. बघा, काकांची एक लिफ्ट भेटली आपल्याला, आपल्याला नशिबतच नाही. लिफ्ट चला, आता उतरतो, मला अपडेट आहे. बाय बाय. 5वी लिफ्ट भेटले. आलो गाडीतून, तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओ. 5वी लिफ्ट भेटले, आलो मस्तपैकी. आता उतरतो, फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला सांगतो अपडेट होतो. बघा माझं घर. चलो, आलो घरामध्ये, फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. मी आता आलो आहे कुत्र्याला आणाय. बघा, कुत्र्याला आणायला चाललो आहे. तर लिफ्ट पटापट भेटल्या, 5 लिफ्ट भेटल्या. आलो घरापर्यंत मस्तपैकी, फ्रेश झालो. आता आलो कुत्र्याला. काय हे बघा, आमच्या इथले दाढे आल्यात, पाऊसच गायब झाला आहे. तर काय बोलणार. तर हा ब्लॉग आहे तो आजच्या दिवसासाठी आहे. आज केला असं स्टार्ट, आणि उद्या मी जाणार देवळात तिकडसाठी आहे. तर बघत राहा. आता इकडे सनसेट झालेला आहे, कोकणातला सनसेट आहे, विषय हार्ड असणारच. तर आता मी कुत्र्याला घेतो, त्याला शोधतो आणि त्याला घेऊन जातो आता घरात. तर आपण आता उद्या भेटूया सकाळी. सकाळी आपल्याला जायचं आहे, खूप काम आहेत, तुम्हालाच सांगतच राहील. सायकल भाड्याने मिळेल. असली सायकल आहे मस्तपैकी. पोरं क्रिकेट खेळत आहेत. आपला धोनी, हा का आपल्या इकडचा धोनी आहे, विकेट किपर. नाद करते काय, बुमरा बॉलिंग टाकतोय. ते गावची पोरं आहेत, खेळत आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये परत एकदा सकाळी आली तर आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी फ्रेश झालो. तुम्हाला बोललो होतो की मला जायचं आहे, कामं भरपूर आहेत. तर आता मी जातो आहे कळकवण्यामध्ये, चिकन वगैरे घ्यायचं आहे. मला अपडेट देतो मी. तिकडून जायचं आपल्या मंदिरामध्ये. आता मी चिकनला निघालो आहे. तर चला, भेटूया. कळकवण्यामध्ये जायला आपल्याकडे गाडी आहे बघा. आता काका पण आहे सोबत. आता मला डायरेक्ट कळकवून गेलंच भेटतं, तर बाईक चालवणार, त्यामुळे शूट घ्यायला भेटणार नाही. ओके, आपण आलेले कळकवण्यामध्ये चिकन न्यायला. बघा, काकांना सांगितले, ऑर्डर दिली. आपण इथं चिकन घेणार, जाणार डायरेक्ट स्वयंदेवला गेल्यावर असं नाश्ता वगैरे करेन, जाईल डायरेक्ट कालभैरवच्या मंदिरात. चला, गाईड आपण सपोर्ट करा. चिकन वगैरे घेतलं सगळं, दादरा आपलं सगळं काम होतं ते पण केलं. चाललो आहे स्वयंदेवला तो फ्रेश वगैरे होतो आणि देवळात जातो. तुम्हाला सगळं अपडेट देतो मी. चॅनलला जोडून राहा. कोकणी मुलगा चॅनल आवर्जून बघा. आलो घरामध्ये, गाडी वगैरे पार्क केली. आता जातो आपल्या घरामध्ये. जरा फ्रेश होतो. मला म्हटलं आवडतो सगळं. वाजले 9:15, बरोबर 10 वाजेपर्यंत निघतो. 12 मिनिटात जाईल. तुम्हाला आता तिकडे गाडी वगैरे तुम्हाला ब्लॉग घ्यायला जमणार नाही, ड्राईव्ह करणार आहे. तुम्हाला डायरेक्ट आता भैरीच्या मंदिरात मी भेटेन. ब्लॉगला जोडून राहा. जायला कालभैरव मंदिराच्या इथे कार्यक्रम आहे. तर मग हे आपण चिकन वगैरे घेऊन आलेलं आहे. तर आता आपण जाऊया. गाडीवरती लावली तर गाडी घेतो. काकी पण आहेत आपल्यासोबत, काकींना पण घेतो आणि डायरेक्ट आता भेटूया आपण कालभैरव मंदिराच्या इथे. तर आता मी जातो 10 मिनटामध्ये. बघू तिथं पहिले तुम्हाला एक शॉर्ट्स देतो वगैरे, कसं काय आहे ते. भेटूया. आता आपण आलेलं आहे, एक दर्शन घेऊया, फ्रेश होऊया आणि निवांत तुम्हाला मी शॉर्ट देतो. सगळे शांत वातावरण पूर्ण. आमच्या कालभैरव मंदिराचा रहाट आहे.
कालभैरवाचे आपल्या गावातील प्रसिद्ध देवस्थान पूर्ण कालभैरवाचं मंदिर आहे. ओम शिव 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 हरे शिव 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 जय शिव ओंकारा. आता इथं कोंबडा आहे ना, हा राखणीला द्यायचा आहे. देवासाठी कोंबडा आणलेला आहे आणि जे चिकन आणलं आहे आमच्या बाकीच्यांसाठी. ती प्रथा आहे पहिल्यापासून, त्यामुळे तो देवाला तिथे नैवेद्य दाखवायला लागतो. नदी पूर्ण सुकलेली आहे. जून महिना संपायला आला पण काय पाऊस नाही. मस्त मंदिर आहे. हे प्रत्येकाचं राखणं असतात त्या, आणि जिथं जेवण चालू आहे. आपल्या गावचा गुरव आहे. या मंदिरामध्ये गर्दी अजून नाही झाली, पण आता हळूहळू येत आहेत एक एक जण. मंदिर पाहिलं तर तुम्हाला मी दाखवतो. मंदिर आहे बघा, मस्तपैकी पूर्ण जंगलाच्या मध्ये मंदिर बसले बघा. कडून पूर्ण इकडनं जंगल आहे. वर बघा कळस असा झेंडा फडकते कळसावरती. कालभैरवाचं मंदिर आहे. कालभैरव, चंडिकामध्ये जोगेश्वरी आणि कालकाई माता. पहिले जो वरती होतं मंदिर, हे काही त्या कहाणी आहेत. त्या मंदिर खाली आहे. कहाणी तुमच्यावर मी कधीतरी शेअर करेन. बघा मस्तपैकी नदी आहे इकडे. इकडे तो भांड्यांसाठी रूम वगैरे, स्टोर रूम वगैरे केलं आहे. असं मस्त मंदिर आहे. तुम्हाला मी अपडेट देत राहीन. ब्लॉग असं म्हणजे छोटासाच आहे, पण त्याच्यामध्ये खूप काही मी सांगणार आहे आपल्या गावाबद्दल पण नाही, मंदिराबद्दल आणि माझं ओव्हरऑल. हे बघा, हा आहे आपल्या कालभैरव मंदिराचा गाभारा. दिसतोय का तुम्हाला? काळोखावर दिसत नाही. हे कालभैरव मंदिर मस्तपैकी. आणि हा इथलं पूर्ण यांची शेळ आहे ते. मस्त कालभैरव मंदिर आहे. आणि इथं आल्यावरती ना मनाला एकदम वेगळी शांतता मिळते. अगं आता आम्ही इथं बसलेलं आहे. बघा मित्र आहे माझा, गुरव आहे. मस्तपैकी निवांत त्या झाडाखाली इथं बसलेला आहे. बघा मंदिर मस्तपैकी सीन. इकडे जेवण चालू आहे लेडीजचं. तुम्हाला नंतर जेवताना दाखवतो काय काय जेवायला. राखण पण अजून द्यायचे. आता काही इथे चौक भरून झाला आहे, त्याला चौक म्हणतात. बघा इथे हा भरायचा जातो पूजेसाठी. हे पूजा केल्यावर मग इथे आता कोंबडा कापणार. तुम्हाला चिकन वगैरे देऊन जाईल. राखण घेताना मी जरा कामानिमित्त बाहेर गेलेलो. राखण वगैरे देऊन झालं. चिकन पण शिजलं आहे. तर भेटूया पुढे जेवताना. काय जातं जेवायला बसले सगळेजण. मस्त पैकी मी पुढच्या पंक्तीला बसणार आहे. कार्यक्रम झालेला इथला. जेवलं आता मस्त की पोट भर जेवलं. रसा पाहिलात ना, तर कुठल्या हॉटेलला पाठीचा रसा होता. पोटभर जेवलं मस्तपैकी. आता आलो आहे जिरवायला. बघा सगळी जेवलीच आणि सगळी गेली. हळूहळू सगळे जायला लागले. जरा बसतो इथे. ब्लॉग काय नाही एवढंच होतं ब्लॉगमध्ये, बाकी काय नाही. देऊळ आणि कालचा थोडासा सीन होता. बरेच दिवस ब्लॉग नव्हता पडला, चॅनलवरती वरून शूट केला. काही चुकी झाली असेल तर पब्लिक तुम्ही आत माफ करा आणि सपोर्ट करा, बाकी काय नाही. त्याला भेटतो. जाणार आहे थोड्या वेळ, तुम्हाला जाताना अपडेट देतो. आता आपण हा कार्यक्रम उरकलेला तर निघालो आहे घरामध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सेकंड ब्लॉग आहे
अजून काय आयडिया नाही बोलायची, तर क्षमा असावी. सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि बघा हा निसर्ग कसा आहे. कधीतरी व्हिजिट करा या देवळाला, मन प्रसन्न होऊन जाईल तुमचं. चलो बाय बाय, आणि खरंच सांभाळून घ्या. बाय.